आपल्या मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्या कुठल्या आहेत? आचार, विचार, आहार, विहार. आचार आहे, विचार बाजूला ठेवा, आहार आणि विहार ह्या उरलेल्या 3 गोष्टीही शेवटी विचारावरतीच अवलंबून आहेत. म्हणजेच आणि मन अन्नमय आहे ह्या विचारानुसार जे म्हणून आम्ही काही ग्रहण करतो आम्ही आमच्या विचारांनीच ग्रहण करतो. म्हणजे विचार हा मूळ आहे. या विचारामधूनच सगळे इन्स्टिंक्ट्स तयार होत असतात आमचे. आणि इथे पण काय म्हटलंय, स्वयं भगवानाचे प्रेम माझ्यावर आहे किंवा नाही हा विचार करणेच हे सर्वात मोठे पाप आहे. म्हणजे ह्या पापातनं बाहेर काढायला सुद्धा शेवटी हा मंत्रगजरच काम करतो. म्हणजे जे बेसिक आहे आमच्या सगळ्या हे ज्याच्यातनं हे षड्रूपूस तयार होत आहेत, काय होतं, जे काही हे रसायन की जे आमच्या जीवनाला व्यापून उरतं सगळ्याला, की जे आमचं वर्म बनतं, ह्या सगळ्याला मूळ कारण विचार आहे. म्हणजे आपण ज्याला स्थूल पातळी म्हणतो, सूक्ष्म पातळी म्हणतो, सूक्ष्म पातळीचे वरती विचारांमधनं तरल पातळीवरची जी भावना बनते आणि पुढे आपली जी आपण ज्याला म्हणतो की आम्ही लिंगदेहाबरोबर काय घेऊन जातो, तर शेवटी आमच्या इन्स्टिंक्ट घेऊन जातो. आम्ही जे काही ह्या जीवनामध्ये कमावलं, आम्ही जे अंतर्मनामध्ये आज जात राहिलं, तेच पुढच्या जन्मामध्ये आमचे मूळ असलेले संस्कार म्हणून आपण घेऊन जातो. आणि अर्जित संस्कार म्हणून आम्ही ह्या जन्मामध्ये जे काही चांगलं कमावतो त्याने आम्ही आधीच्या चुकीच्या गोष्टींवरती मात करू शकतो. म्हणजे शेवटी विचारांनीच मात करू शकतो. आणि हे विचार बदलायची ताकद, ह्या विचारांवरती पण काम करायची ताकद फक्त या मंत्रगजरामध्ये, जिथे मला काही करायचं नाही आहे. आणि म्हणून ते अनुसंधान आणि ह्याचं जेव्हा हे येतं भक्तिभाव चैतन्य, भक्तिभाव चैतन्यामध्ये करता तो आहे, अनुसंधानामध्ये करता मी आहे. आणि त्या भक्तिभाव चैतन्यामध्ये मला फक्त करायचं आहे काय, फक्त मंत्रगजर करायचं आहे. म्हणजे ह्या विचारांवरती मंत्रगजर काम करतो, ह्याचं महत्त्व किती, म्हणजे ही गोष्ट नीट आपल्याला करून ठरवायची की. आणि मग बापू सांगता येईल आपल्याला 1 माळ करा, 16 माळ करा, पण काहीतरी करा, रोजची माळ करा, ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो की का करायचं आहे हे. नाहीतर ही लिंक ना आपल्याला लागणार नाही, की आमच्या हातामध्ये हा विचार बदलायची ताकद माझ्यामध्ये नाही आहे. स्वयं भगवानाचे प्रेम माझ्यावरती आहे किंवा नाही हा विचार करणे हे सर्वात मोठे पाप आहे. या पापातनं बाहेर येण्याकरता उपाय पण फक्त तो मंत्रगजरच आहे. म्हणजे किती आमच्याकरता हा मंत्रगजर मूळ आहे सगळ्याचं. हे सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या अग्रलेखांमध्ये रेफरन्स येत राहतो की विचारांवरती पण मंत्रगजर कसा काम करतो. आणि सगळ्या चुकीच्या गोष्टींमधनं बाहेर यायचं हे जे आहे त्याला आपले विचार बदलायला लागतात. आपला आचरण पण विचारावरती अवलंबून आहे, आपला विहार पण विचारांवरती अवलंबून आहे, आहारही शेवटी त्याच्यात. आहार म्हणजे फक्त खाणं नव्हे. परवाचं जे बापूने बोलणं जर केलं म्हणजे खरोखरच बापूने सगळ्यांना क्लीन बोल्ड केले की 11 जण क्रिकेटमध्ये आमच्या विरोधामध्ये आहेत. इथे कमीत कमी 11 जण आमच्या विरोधामध्ये असतातच. आमचे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, ह्या सगळ्यांना शेवटी बदलायचं असेल, ह्यांच्या सगळ्यातनं जर बदलायचं असेल तर शेवटी विचार बदलणं आवश्यक. आणि ज्याच्यावरती मंत्रगजरच फक्त काम करू शकतो, बाकी कुठलाही उपाय नाही. खरंच सांगतो, एवढं साधं सोपं हे समीकरण बापूने आपल्याला ह्याच्यानं मांडून दिलं ह्या 2 ओळींमधनं. हरिओम. 79, 80 आणि 81 या 3 अग्रलेखांमधला एक फक्त कनेक्शन बघायचे. 2 सिद्धांत बापूंनी जे मांडलेले. पहिला एक सिद्धांत मांडला आहे तो 79 मध्ये, 1579 मध्ये सिद्धांत आहे की तो येतो अनुसंधान नंतरच येतं. त्याचे प्रेम स्वीकारित राहून फक्त नामाचे अनुसंधान ठेवले तर ते भक्तिभाव चैतन्यच. आणि मग त्याच्यानंतर येतं हे शुभदे, भक्तिभाव चैतन्यामध्ये तुम्ही स्वयं भगवानाचे दास म्हणून राहता आणि त्याच वेळेस अफाट सामर्थ्य व अनिरुद्ध गती असणारा तो स्वयं भगवान तुमचा दास व प्रिय सखा बनून राहतो. हा एक अतिशय मोठा सिद्धांत बापू आपल्याला इथे देतात की हे तुम्ही त्याचा दास नाही बनतात. तुम्ही काय दास बनता, तुम्ही दास बनायची प्रयास केलेत की तो तुमचा दास बनतो एका क्षणात. आणि कसा बनतो तो, सर्व अफाट सामर्थ्य व अनिरुद्ध गती असणारा तो स्वयं भगवान तुमचा दास आणि सखा बनतो. त्याचनंतर दुसरा सिद्धांत मांडला जातो तो 81 मध्ये मांडला जातो. 81 मध्ये आणि म्हणूनच स्वयं भगवानाच्या लीला हे 81 मध्ये येतं. आणि म्हणूनच स्वयं भगवानाच्या लीला हेच ज्ञान, भगवंताची
भक्तिभाव चैतन्याच्या मंत्रगजराने जोडून घेणे हाच योग आणि आपली सर्व बरी वाईट कर्मे त्या स्वयं भगवंताच्या चरणी अर्पण करीत त्याच्यावर प्रेम करीत राहणे हेच कर्म. आणि पुढच्या 2 ओळी त्याच्यानंतर येतात. ह्या 3 सूत्रांनी समृद्ध असलेले भक्तिभाव चैतन्य हेच म्हणून सर्व वृत्तीच्या मानवांसाठी, सर्व स्वभावांच्या व्यक्तींसाठी, सर्व वृत्तीच्या मानवांसाठी, जस्ट अंडरलाईन इट, ह्या 3 सूत्रांनी समृद्ध असलेले भक्तिभाव चैतन्य हेच म्हणून सर्व वृत्तींच्या मानवांसाठी, सर्व स्वभावांच्या व्यक्तींसाठी निश्चितपणे जीवन सुखी करणारा अद्वितीय मार्ग आहे. हा एक दुसरा सिद्धांत येतो. आता ह्यांचं कनेक्शन कसं काय मांडायचं? ह्या 2 सिद्धांत आपण आत्ता बघितले. पहिलं, आता ह्या सिद्धांतामधला पहिला वाक्य येतो आणि म्हणूनच स्वयं भगवानाच्या लीला हेच ज्ञान. आता लीलांचं वर्णन करताना बापू आधी एका ठिकाणी म्हणतात, सामान्य श्रद्धावानालाही ह्या स्वयं भगवानाचं चरित्र, लीला व अनुभव ऐकल्यावर त्या गोष्टींचे वारंवार स्मरण करीत राहणे हेच महत्त्वाचे आहे. कारण अशा स्मरणातूनच हळूहळू या लीलांमागील रहस्य भक्तिभाव चैतन्यामुळे आपोआप उलगडू लागते. तुलसीपत्र 1580 आहे. सामान्यातील सामान्य श्रद्धावानालाही या स्वयं भगवानाचे चरित्र, लीला व अनुभव ऐकल्यावर त्या गोष्टींचे वारंवार स्मरण करीत राहणे हेच महत्त्वाचे आहे. कारण अशा स्मरणातूनच हळूहळू ह्या लीलांमागील रहस्य भक्तिभाव चैतन्यामुळे आपोआप उलगडू लागते. आणि मग आपल्याला पहिल्यांदा प्रश्नाचं उत्तर मिळतं की कृपासिंधू का वाचायचा आणि मी पाहिलेला बापू का वाचायचा. म्हणजेच काय की आणि स्वयं भगवानांच्या लीला हेच ज्ञान. आमचं ज्ञान काय, ह्या अनुभवांपाठीमागचं सूत्र समजून घेणं. हे अनुभव ते कृपासिंधूमधले असो की मी पाहिलेल्या बापूमधले लहानपणापासून बापूंच्या मित्रमैत्रिणींना आलेले अनुभव असो, हे जाणून घेणंच हेच आपल्या सगळ्या श्रद्धावानांकरता ज्ञान आहे. 1579, 1580 आणि 1581 ही लिंक आहे. त्याच्यानंतर येतं की मंत्रगजराने जोडून घेणे हाच योग आणि आपली सर्व बरी वाईट कर्मे त्या स्वयं भगवानाच्या चरणी अर्पण करीत राहून त्याच्यावर प्रेम करीत राहणे हेच कर्म. मंत्रगजराने जोडून घेणे हाच योग. आता आपण पुन्हा 1580ला आपल्याला जावं लागतं. कसं आहे ना की पापाचे पाप आणि पुण्याचे पुण्य ह्या दोन्ही गोष्टींपासून तो स्वयं भगवान अलिप्त असतो. 1580 पापाचे पापपण आणि पुण्याचे पुण्यपण या दोन्ही गोष्टींपासून तो स्वयं भगवान अलिप्त असतो. हा स्वयं भगवान फक्त भक्तिभाव चैतन्यातच लिप्त होतो. म्हणजेच काय, जर मला त्याच्याशी जोडून घ्यायचं असेल, मंत्रगजराने जोडून घेणे हाच योग आहे असं म्हटलं तर दुसरा उपाय नाही आहे. कारण काय, पाप आणि पुण्य ह्याच्या पलीकडे जाणारं हे फक्त एकच गोष्ट आहे. पापाचं पापपण आणि पुण्याचं पुण्यपण ह्याच्या पलीकडे भक्तिभाव चैतन्याशिवाय दुसरी कुठली गोष्ट जाऊच शकत नाही. हा दुसरा सिद्धांत इथे ह्याचा येतो. आणि मग आमचा योग काय, तर ह्या मंत्रगजरानेच त्याच्याशी जोडून घेत राहणं. म्हणजे जे परवाच्या ह्याच्यामध्ये बापूंनी सांगितलं, अरे तुम्ही काय भक्तिभाव चैतन्य करणार, भक्तिभाव चैतन्यामध्ये राहा, त्याचं प्रेम स्वीकारा, त्याचं प्रेम स्वीकारत राहणं. आणि ते प्रेम स्वीकारायचं कसं, आपली सर्व बरे वाईट कर्मे त्या स्वयं भगवानाच्या चरणी अर्पण करीत त्याच्यावर प्रेम करीत राहणे हेच कर्म. आता इथे दुसरी बापूंची खेळी बघायला मिळते. बापू आधी काय म्हणतात, आधीचं आपण जे वाचलं, हे शुभदे भक्तिभाव चैतन्यामध्ये तुम्ही स्वयं भगवानाचे दास म्हणून राहता आणि त्याच वेळेस अफाट सामर्थ्य व अनिरुद्ध गती असणारा हा स्वयं भगवान तुमचा दास व प्रिय सखा बनून राहतो. पण त्याच्याकरता काय आवश्यक आहे, पहिली स्टेप म्हणून ते म्हणतात, त्याचे प्रेम स्वीकारित राहून फक्त नामाचे अनुसंधान ठेवले तर ते भक्तिभाव चैतन्यच. पण इथे काय म्हणतात, त्याचे प्रेम स्वीकारणे. पण ते प्रेम स्वीकारण्याकरता नामाचे अनुसंधान असायला हवं. पण अनुसंधान हे जेव्हा बापूने वरती हे 1579 मध्ये दिलेलं आहे, त्या अनुसंधानामध्ये रसरशीतपणाच्या अंडर बापू म्हणतात, जे जिवंत आहे पण रसपूर्ण नाही ते निष्प्रभ होऊ लागते. म्हणूनच त्याच्यावरील प्रेम हा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळेच अनुसंधान रसरशीत बनते. म्हणजे जर अनुसंधान माझ्याकडे असायला हवं, त्याचं प्रेम स्वीकारायला असायला हवं, तर मला पण त्याच्यावरती प्रेम करायला हवं.
म्हणजे त्याचं प्रेम माझ्यावरती, माझं प्रेम त्याच्यावरती, ही सायमल्टेनियस गोष्ट आहे. ही तिन्ही जे सिद्धांत मानले जातात हे एकमेकांशी एकमेकांमध्ये गुंतलेलेच आहेत. कुठलीच गोष्ट आपण सेपरेट नाही करू शकत. म्हणजेच काय, आपल्याकरता श्रद्धावानांकरता हा जो शेवटचा सिद्धांत मांडला 1581 मध्ये, की म्हणूनच स्वयं भगवानाच्या लीला हेच ज्ञान, भगवंताशी भक्तिभाव चैतन्याच्या मंत्रगजाने जोडून घेणे हाच योग, आणि आपली सर्व बरे वाईट कर्मे त्या स्वयं भगवानाच्या चरणी अर्पण करीत राहून त्याच्यावर प्रेम करीत राहणे हेच कर्म. या 3 सूत्रांनी समृद्ध असलेले भक्तिभाव चैतन्य म्हणूनच सर्व वृत्तीच्या मानवांसाठी, म्हणजे मग ते पापी वृत्ती असो किंवा पुण्यवान वृत्ती असो, दोन्ही टोकाचं एक्स्ट्रीम, सर्व स्वभावाच्या व्यक्तींसाठी. स्वभाव कसा बनतो ते पण आपण बघितलं विचारांनी. व्यक्तींचे निश्चितपणे जीवन सुखी करणारा अद्वितीय मार्ग आहे. एकच एक गोष्ट आहे, फक्त मंत्र गजर. आणि मग बापू का म्हणतात सार्वभौम मंत्र गजर. हा मंत्र पण आहे, गजर पण आहे. मंत्र गजर आहे, 1 माळा करा, 16 माळा करा. आणि खरंच सांगतो, कित्येक जण आज असे आहेत 16 माळा रोजच्या करतायत, कारण लोकांनी एम ठेवलाय स्वतःसमोर, नाही 3 वर्ष आम्ही करत राहणार. अनेकांच्या अनेक गोष्टी आहेत. आज ह्या व्यक्तीचा आपण अनुभव बघितला, ज्या पद्धतीने मांडलाय त्याने. हो, मी झोपडपट्टीमध्ये राहत होतो, मला लोक अशी ट्रीटमेंट देत होती, पण मला आज बापूंनी अशा ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. भक्तिभाव चैतन्य, ही लीला ऐकणं, ह्या आम्ही किती ऐकतो, आणि त्या लीला सतत ऐकत राहणं हेच ज्ञान आहे. हे आम्हाला कोणाला न विसरून नाही चालणार. कृपा सिंधू वाचायचा, आणि ह्यांचे जे अनुभव, ह्यांना का आला अनुभव, का एक माणूस येऊन सांगतो अख्खं 10 वर्षाचं जीवन, 9 वर्षाचं जीवन रिक्षावाला सांगतो काय? 8 दिवसापूर्वी झालेली गोष्ट रिक्षावाला सांगतो, आदल्या दिवशी झालेली गोष्ट रिक्षावाला सांगतो, सकाळी घडलेली गोष्ट रिक्षावाला सांगतो. आणि एक क्षणभर मनामध्ये विचार होतो, अरे काय नाही, औषधं झालं असेल, दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं आधीच्यासारखं होतं. खूण पटवून दिली जाते. कुठल्या लेव्हलपर्यंत जाऊन काय गोष्टी केल्या जातात ना ह्या अग्रलेखांमधनं. कारण का अग्रलेख आणि बापूंचं गुरुवारचं पितृवचनं आत्ताची आणि आपण बघणारे अनुभव हे आपल्याला सायमल्टेनियसली बघायला पाहिजेत. आपण एक कुठली गोष्ट बाजूला नाही काढू शकत, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बेसिक तुमच्या आणि माझ्याकरता सगळ्यांकरता भक्तिभाव चैतन्य अनुभवाचा साधा सोपा मार्ग म्हणजे आलेले अनुभव ऐकणं, त्याची आठवण स्वतःला कायम करून देत राहणं. श्रीराम. पण 83ला जाऊ. 83 मधलं सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट कुठलं आहे? काल मागच्या वेळेला आपण हे केलं होतं. 83ला जाऊ डायरेक्ट, आपण बोलणं चालू करू. ह्याच्यात आपण काय आत्ताचं जे बोलणं आहे बापूंचं आणि हे वाक्य, तुझ्या चरणात दगडाची ही स्त्री झाली. व्हॉट यू कन्क्लूड? तसंच झालं तर जे बापू म्हणाले गुरुवार की असं कुठलं पाप नाही जे माझ्या प्रेमामध्ये जळू शकतं. दगडालाही स्त्री बनवू शकतो, जर तो दगडालाही स्त्री म्हणू शकतो तर कुठल्याही पाप्यालाही चालू शकतो. का? प्रेमामध्ये, फक्त प्रेमामध्ये. त्याचा रेफरन्स आपल्याला कुठे? प्रेम आणि क्षमा ह्या 2 ज्या गोष्टी आहेत ना, पहिल्या ग्रंथामध्ये म्हणतो काय म्हणतो, तो चमत्काराला काय म्हणतो, त्याची जादूचे प्रयोग आहेत. मला चमत्कार करता येत नाही. चमत्कार म्हणजे जादूचे प्रयोग आहेत म्हणून अशा एका प्रकारच्या गोष्टी तो बाजूला करून टाकतो. आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतो, पहिल्या ग्रंथामध्ये माझ्याकडे फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच आहे. म्हणजेच त्याच्या सगळ्या गोष्टी ह्या घडतात ते स्वयं भगवानाच्या प्रेमामुळे आणि क्षमेमुळे लक्षात ठेवायचं. प्रेम आणि क्षमा ह्या 2च गोष्टी आहेत. माझं त्याच्यात माझ्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे, कारण तुझा माझ्या सामर्थ्यावर, माझ्या लीलेवर व माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास. प्रेमावरती विश्वास आहे, प्रेमावरती विश्वास असावा लागतो. आणि तो क्षमाशील आहे, तो म्हणून त्या शिळेला स्पर्श करतो. शिळेला स्पर्श करण्याची आवश्यकता काय? त्याला कोणी रिक्वेस्ट केली आहे का, तू येऊन शिळेला स्पर्श कर? ती तर त्याच्या ह्याच्यामध्ये प्रार्थना करण्याच्या स्थितीमध्ये पण नाहीये. अकारण कारुण्य म्हणजेच काय शिवली आहे? अकारण कारुण्याची दुसरी बाजू काय? त्याचं प्रेम हेच आहे ना.
म्हणजेच कुठल्याही गोष्टी ज्या होतात, काल जे बापूंचं जे बोलणं आहे गुरुवारचं, हे पूर्णपणे प्रेमात आणि क्षमेत की कुठल्याही गोष्टीला त्याच्याकडे क्षमा आहे. ह्या अँगलने आपल्याला बापूंचं बोलणं ऐकायचं आहे. जे सेकंड प्रवचनाचं जे बोलणं आहे की एकदा का माणूस भक्तिभाव चैतन्यामध्ये आला, त्यांनी यायचा नुसता प्रयास केला, म्हणजे विल डायरेक्शनल एफर्ट्स, प्रयास बापू डिफाईन करतात की त्याला कुठल्याही पापांना जाळायची त्याची तयारी आहे फक्त प्रेमापोटी. हे लक्षात. आणि क्षमा, त्याच्याकडे प्रेम आहे म्हणून क्षमा आहे. पण सगळ्या गोष्टी या प्रेम आणि क्षमेतनच त्याच्याकडे येतात. ह्या चांगल्या लेखामध्ये पुढे येतं श्रीरामांचा ह्या त्याच्याला सेकंड ह्याच्यामध्ये येतं, माझ्या चरणस्पर्शाने लाकडाचे सुवर्ण बनते, ते वृत्त सगळीकडे पसरेल व अनेक केवळ सुखोपभोगांचे हेतूने व ऐश्वर्याच्या इच्छेने माझ्या काम्यभक्ती करू लागतील. असे सर्वजण नदीच्या दुसऱ्या तीरावर उभे होते. या सर्वांनी घाई गोंधळ करून श्रीरामांच्या चरणांना स्पर्श करून घेतला. त्यामागे भक्तिभाव व प्रेम नव्हते. कॅटेगराईज केलेलं आहे ऍब्सोल्युटली. काय नाहीये त्यांच्याकडे, तर त्यांच्याकडे भक्तिभाव व प्रेम नाहीये. आणि म्हणून पुढच्या वेळेला त्यांचं काय होणार आहे हे दिलेलं आहे. आणि मग पुढे वाक्य येतं, त्या नावाड्याच्या बाबतीत काय म्हणतात, त्याने माझ्या चरणांचा भार सर्वस्वी आपल्या खांद्यावर व्हायला आणि त्याचबरोबर वगैरेही बदवले आणि नौकाही पारही केली, असा विश्वासच मला प्रिय आहे. आणि ह्या जागर लेखाच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये तर आज या नावाड्याच्या उदाहरणाने मी एकच पण अत्यंत महत्वपूर्णाची बाब शिकलो, हे स्वयं भगवान तुला फक्त प्रेम आणि विश्वास हवा आहे. आणि म्हणून मागच्या गुरुवारच्या ह्याच्यामध्ये बापूंनी सांगताना काय सांगितलं की माझा तुमच्यावर विश्वास आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवा. की विश्वास आणि प्रेम त्याचं एकत्रच जातं. त्या सगळ्या गोष्टी घडतात त्या प्रेमात, त्याच्या प्रेमातनंच, विश्वासातनंच आणि त्याच्या क्षमेतनंच घडतात. ज्याचा विश्वास आहे, विश्वास कोणाचा असू शकतो, जो ह्या म्हणजे आपण त्याला म्हणतो की याने प्रेम स्वीकारलं. म्हणजे आपण म्हणतो नवा जेव्हा एखादा श्रद्धावान बनण्याकडे ऐकतो आणि येतो आणि त्याचं प्रेम स्वीकारतो, तिथे प्रत्येकजण बदलतो. आणि मग ते प्रेम एकदा स्वीकारलं की सगळ्या गोष्टी बदलायला लागतात. म्हणजे मूळ प्रत्येक गोष्टीचं हे त्याचं प्रेमच आहे, प्रेमच काम करतं. आपण म्हणतो एकदा त्याने फक्त बघितलं आणि मी माझं राहिलोच नाही, असे आपण अनुभव किती बघतो. म्हणजेच काय की भक्तिभाव चैतन्याची एकदा स्वीकृती माणसाकडे आली की त्याचं प्रेम आणि क्षमा ह्या गोष्टी अव्याहतपणे वाहत राहतात. आलं कारण बोलणं आलं घे ना, ते लाईट बंद कर. आता ह्या अँगल मधून तुम्ही आजचे बाहेर कालचं बोलणं आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सौगत नाथ सौगत नाथ सौगत. सवाल तो हर एक के मन में रहते हैं, बहुत सारे सवाल. हर पल कुछ न कोई नया सवाल उठता ही है मन में. एक साथ 10 सवाल भी उठ रहे. हमें कई बार ऐसा लगता है कि मैंने इस सवाल का जवाब पूरा का पूरा ढूंढ लिया, सही रूप में पाया है. 2 मिनट के बाद तो नहीं यार, ये जवाब झूठा, और तीसरा जवाब आगे चल के आता है. जो सवाल तो पैदा होते ही रहते. लेकिन आज जिस 2 सवालों के बारे में आपसे बात करना चाहता हूँ. पहला जो सवाल है तो एक औरत ने लिखा हुआ है, बड़ी दर्द के साथ उसने लिखा है. वो अभी तक यहाँ कभी आई नहीं है, लेकिन उसकी एक बहन जो है ये यहाँ आती है, उसने सुना है. उसके शब्द, उसके लफ्ज़ जो लिखे हैं उन्हें बताता हूँ आपको. प्रिय बापू, आदरणीय बापू, पूजनीय बापू, ऐसा कुछ नहीं कहा, डैश 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 लिखा है. और कहती है, मैं एक नीच औरत हूँ. उसके शब्द हैं, मैं प्रोस्टिट्यूट हूँ, मैं कॉलगल हूँ,
मैं पहली बार वाला थी, बाद में मैंने वेश्या व्यवसाय शुरू किया, करना पड़ा, अभी भी वही कर रही हूँ, इसलिए आपका नाम नहीं ले सकती, क्या करूँ। ये पाप है या नहीं है, आई एम नॉट अ जज, आई एम नॉट कमिंग हियर एज अ जज। लेकिन उस मेरी बेटी को मेरा ये जवाब है कि तू वेश्या है तो क्या हो गया, अगर तू मुझे मेरा बाप आप उस खुद का बाप मानती है तो मैं हूं ना तेरा बाप तेरे पीछे। कोई डरने की वजह नहीं, कोई सवाल उठने की आवश्यकता नहीं। हो सकता है, इंसान है, कलयुग है, बहुत सारे अपराध, बहुत सारी गलतियां, बहुत सारे पाप हो सकते हैं, सो व्हाट। मैं नहीं मानता इनको। तुम्हारा बाप इन सब चीज़ों से बहुत बड़ा है, बहुत बड़ा है। सो खुद को इतना गिरा हुआ मत समझो। मान लो कि मेरा बाप है, प्यार करो। कहाँ से कहाँ शेप करना है आपको मैं जानता हूँ। सो कोई वेश्या भी है, अगर वो मेरा नाम लेना चाहती है, गजर करना चाहती है, यस मैं उसके साथ हूँ और मुझे ये कहने में कोई दिक्कत नहीं, कोई शर्म नहीं, बिल्कुल नहीं। आई डोंट केयर, चले जाओ यहाँ से, आई डोंट नीड यू। क्योंकि मैं संत सज्जनों के लिए नहीं आया हूँ, मैं मेरे सादे सुधे बच्चों के लिए आया हूँ। गलतियाँ हो सकती है, होती है, बार बार होती रहती है, सो व्हाट। मुझे पूरा का पूरा पता है और किसी को भी डरने की आवश्यकता नहीं। दूसरी एक औरत ने लिखा है कि बापू मेरी शादी के पहले, अभी मेरी शादी हो रही है, शादी के पहले मेरे 5 लड़कों के साथ संबंध हुए हैं। अब मैं नहीं जानती मैं लायक हूँ कि नहीं इस बार। उनके घर में सब बापू भगता है, लड़का भी बापू भगता है और कहता है कि बापू की सौगंध लेकर कि हमें शादी में उतरना है। यस, आप सबको कहना चाहता हूँ, जवानी की उम्र में ऐसी गलतियाँ होती हैं, गलतियाँ करो ऐसा मैं कभी नहीं कहूँगा। हो सकती है, होती है, होती रहती है। कि जो भी कोई सच्चे दिल से मुझे चाहता है, मुझ पर प्रेम करता है, उसके पापों की जिम्मेवारी मेरी है, उसकी नहीं। आई एम हियर, आई एम रिस्पॉन्सिबल फॉर इट। यस, आई एम रिस्पॉन्सिबल फॉर इट। आई एम रेडी टू कैरी होल लगेज ऑफ योर्स। ओके, नीड नॉट वरी। ओके, तुम्हारे सर पे जो भी पापों का बोझा है खाली रखो इस ट्रेन में। जब हम लोग ट्रेन में बैठ जाते हैं तो क्या बोझा लेकर बैठे हैं खुद के सर पर? ट्रेन तुम्हें ले जाती है, तुम्हारे साथ बोझा भी ले जाती है। घबराओ नहीं। ओके, सो 2 मेरे बेटियों के सवाल मुझे बहुत डिस्टर्ब कर गए लास्ट वीक। नहीं, सो कोई अगर आपको बोले कि मैं इतना पापी हूँ और आप खुद को समझते हो, जैसा भी हूँ मैं मेरे अनिरुद्ध बापू का हूँ, मेरे डैड का हूँ। ओके, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों को, कहीं बात बीतन जाए रहना। सही। ओके, सो लव यू ऑल। आज से ये लड़की हो या लड़का हो, दोनों के बारे में ध्यान में रखना, स्त्री हो या पुरुष हो। गलतियां हैं, मैं पाप वाप नहीं जानता। कबूल? 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 नक्की? 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 लव यू ऑल। काय पॉइंट लक्षात येतो की प्रत्येक ठिकाणी बघा पहिल्यांदा बापू बोलताना आपण काय म्हणतायत, लव यू ऑल, सुरुवात तिथनंच होते.
एंड आय लव्ह यू ऑलनेच होतो. आणि हे क्षमेतनं आणि प्रेमातनं येतं. दुसरं काय आहे? माझ्याकडे सच्चे दिल से आता आहे असं म्हणून बापू बोलतात. पण शेवटी ह्या प्रेमापुढे सगळ्या ताकदी हरतात. सगळी पापं जाळायची ताकद फक्त ह्या एका बापूच्या प्रेमामध्ये आहे. आलं लक्षात? आणि ह्याचं प्रेम ह्या क्षमाशीलतेतनंच येते. त्याचं प्रेम आणि क्षमाशीलता हेच आम्हाला बापूशी बांधून ठेवतं. लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोणी मला विचारलं बापूची ताकद काय, तर मी सांगेन यस, हे बापूचं प्रेम आणि बापूची क्षमा, अकारण कारुण्य. हा जो एक अग्रलेख येतो की वालीचा आणि सुग्रीवाचा, त्याच्यामध्ये पण ह्याच गोष्टी येतात. अगदी टोकाचं दोन गोष्टींचं, सुग्रीव आणि वाली म्हणजे फरक काय, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामध्येच त्याच अग्रलेखामध्ये प्रश्न असतो तो फक्त आपण त्याची लीला जाणण्याचा आणि ज्ञानमार्गाने किंवा योगमार्गाने चिकित्सा विश्लेषण करून ह्याची लीला कळत नाही, तर ह्याची लीला फक्त ह्याच्यावर प्रेम करण्याने समजू शकते. पुढेही तेच येतं. हे त्रिविध देह शुद्ध असणारा शुभदे वरकरणी पाहता श्रीरामांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्यावर आपला भक्तसखा असणाऱ्या सुग्रीवाचे रक्षण केले. आणि मग पुढचे डिटेल येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे ह्यामुळे खरा मी अर्थात रामस्य दासोस्म्यम ही भावना असणारा सुग्रीव कमजोर पडत राहतो. त्याची पत्नी अर्थात त्याची निष्ठा खोट्या मीकडून बंदिवान होते. आणि मग त्याच्यानंतरची ओळ नीट लक्षात घ्यायची. ह्या आत्ता बापूंचं जे बोलणं आहे त्या बोलण्याशी ह्या पुढच्या 4-5 ओळी नीट आपल्याला घट्टपणे बांधून ठेवतात. मग एका क्षणाला स्वयं भगवानाच्या अकारण कारुण्यामुळे, अकारण कारुण्य ते क्षमा पण आहे आणि प्रेम पण आहे. मग एका क्षणाला स्वयं भगवानाच्या अकारण कारुण्यामुळे महाप्राण हनुमंत सुग्रीवाला अर्थात ज्याचे कंठकूप चक्र थोडेफार तरी शुद्ध आहे. आपण आधीच्या अग्रलेखामध्ये बघितलं, येऊन गेला आधीच्या एका अग्रलेखामध्ये, तर तुमची कृती नाही बघत, तर तुमचं मन बघतो. अर्थात ज्याचे कंठकूप चक्र थोडेफार तरी शुद्ध आहे, सुंदर आहे, अशा मानवी मनाच्या भागाला रामाकडे आणतो. तो रामाकडे येत नाही. स्वयं भगवानाच्या अकारण कारुण्यामुळे हनुमंत अशा प्रकारच्या व्यक्तीला, अशा ज्याचे कंठकूप चक्र थोडेफार तरी शुद्ध आहे, अशा मानवी मनाच्या भागाला रामाकडे आणतो. आणि मग त्याच्या पुढच्या 2 ओळी, अशा सुग्रीवाने रामाचे चरण पकडताच, या 2 ज्या आता उदाहरण दिले ते, तो सुग्रीव अनन्य शरणागत होताच स्वयं भगवान श्रीराम स्वतःच्या हाताने सुग्रीवाच्या गळ्यात मंत्रगजराची माळ घालतो. आज आपल्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये ही मंत्रगजराची माळ घातली गेली, इरिस्पेक्टिव्ह ऑफ आवर व्हॉट एव्हर डीड्स. कधी विचारायला आले बापू आम्ही काय करून ठेवले, काय नाही करून ठेवले? कोणाकडे तरी कुठला हिशोब मागितलाय? प्रत्येकाला माहिती असतं आपण काय आहोत काय नाही. कधी विचारायला आलंय? कधी कोणाला पडून दिलाय? नाही. आज प्रत्येकाच्या असंख्य बापू भक्तांच्या गळ्यात सहजतेने ही मंत्रगजराची माळ गळ्यामध्ये पडली. फक्त क्षमा आणि प्रेम ह्या 2च क्रायटेरियांवरती. शेवटच्या ह्याच्यामध्ये येतं, शेवटचा ह्याच्यामध्ये देवर्षी नारद उवाच, होय प्रत्येक श्रद्धावानाला सुग्रीव बनवता येते, किंबहुना बनावेच लागते. अर्थात मंत्रगजर स्वीकारावाच लागतो. वाक्य नीट समजून घ्या. देवर्षी नारद उवाच, होय प्रत्येक श्रद्धावानाला, श्रद्धाहीन नाही, श्रद्धावानाला, ज्याला श्रद्धावान बनायचंय किंवा जो श्रद्धावान आहे, श्रद्धावाना सुग्रीव बनता येते, किंबहुना बनावेच लागते. त्याला तरुणोपाय नाही. साचार वानर सैनिकोहम, आम्हाला त्या मार्गाने जावंच लागतं, त्याला पर्याय नाही. किंबहुना बनावेच लागते, अर्थात मंत्रगजर स्वीकारावाच लागतो. स्वीकारला तर आम्ही त्याची आहोत, स्वीकारला नाही, जे आले ते तरुणी गेले, जे न आले ते तसेच राहिले. पुढे काय होईल मला माहिती नाही. नाहीतर जीवनात फक्त अनर्थ माजतो. कारण
वाली नावाचा मूळ अर्थ अनर्थ हाच आहे. आत्ताच्या परवाच्या बुधवारच्या अग्रलेखामध्ये पण अनर्थ हा शब्द आला होता. आठवतं का कुठे आला होता? शेवटच्या पॅरेग्राफमध्ये. लक्षात ठेवायचं, अनर्थ सगळ्या काळाचं मूळ कारण बनतं. नाहीतर जीवनात फक्त अनर्थ मासतो, कारण वाली नावाचा मूळ अर्थ अनर्थ हाच आहे. लक्षात ठेवायचा की ज्याला श्रद्धावान बनायचं आहे किंवा ह्या मार्गावरनं यायचं आहे त्याला मंत्र गजर अल्टिमेटली स्वीकारावाच लागतो. तो स्वीकारतोच. त्याच्या गळ्यात ही माळ घातलीच जाते. एकतर तो आम्ही वाली आहोत नाहीतर सुग्री आहोत. मधली स्टेजच नाही आहे, हे लक्षात घ्यायचं. विश्वास एकतर आहे किंवा नाही आहे. आपण सुग्रीव तरी आहोत नाहीतर वाली तरी आहोत. आम्ही न्यूट्रल नाही आहोत. न्यूट्रल त्रयस्थपणे बघणारा कोण आहे? स्वयं भगवान आहे. त्या स्वयं भगवानाबरोबर आहे कोण? तो फक्त लक्ष्मण आहे ना, तिकडे लक्ष्मणाची आहे नाही. हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये ही वृद्ध विप्राचीच गोष्ट आहे ना, हे लक्षात घ्या. त्रयस्थपणे फक्त राहू कोण शकतं? अख्खच्या अख्खं जग, अख्खं हे आहे दोन ह्याच्यामध्येच विभागलेले आहेत, सुग्रीव किंवा वाली. त्रयस्थ फक्त तो आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच आम्ही परमेश्वरी पार्टीमध्ये तरी आहोत. आम्ही म्हणू शकत नाही आम्ही परमेश्वराच्या ह्याच्यामध्ये नाही. तुम्ही त्या परमात्म्याबरोबर, परमेश्वराबरोबर, त्या स्वयं भगवानाबरोबर असाल तर ठीक, नाहीतर तुम्ही त्या निशाचरांच्याच पार्टीमध्ये आहात, हे लक्षात ठेवायचं. ह्याला पर्यायच नाही आहे. असं कोणी म्हणू शकत नाही की मी त्याच्याबरोबर आहे न्यूट्रल कंट्री. काय रे, कुठला शब्द वापरला तो? हां, म्हणजे कोणाच्याच पार्टीमध्ये असं नाही आहे. तुम्ही इथे नाही म्हणजे तिथे आहातच. आणि मग आपल्याला माणसांची परीक्षा करता येते. त्याची क्षमाशीलता, त्याचं अकारण कारुण्य आणि त्याचं प्रेम, हेच अनुभव येण्याचं मेन कारण आहे. त्याच्याकरता त्याला काही करावं लागत नाही आहे. तुम्हाला आणि मला बोजा उचलायला आपल्याला एक लिमिट आहे. म्हणून तो सांगू शकतो सगळ्यांना, तुमचा सगळा बोजा माझ्यावरती टाका. तो सामर्थ्याच्या गोष्टी नाही करत आहे, तो प्रेमाच्या गोष्टी करतोय. मी नेतो तुमच्याकरता सगळं वाहून नेईन. तुमची टाकायची तयारी आहे का? अर्पण करायची आहे का? प्रत्येक कर्म दिवसभराचं अर्पण करायची ताकद तुमच्यामध्ये आहे का? करून टाका अर्पण. लेलो यार, ते शब्द होते ना त्यांचे, लेलो यार. श्रीराम, आम्हाला हे नीट येणाऱ्या नव्या श्रद्धावानांना नीट समजून सांगता आलं पाहिजे. केंद्रावरती पण, जिथे जिथे आम्ही केंद्रावर जातो, आमच्या मीटिंग्समध्ये वगैरे पण कोणी आम्हाला भेटतं तेव्हा आम्हाला नीट समजून सांगता आलं पाहिजे. यस, बापूकडे फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच आहे. आणि ह्या घडणारे जे अनुभव आहेत ते फक्त बापूच्या प्रेमातून घड. म्हणून आपण प्रत्येकाला सांगतो काय, हा फोटो घे आणि फक्त प्रेमाने बोला ह्याच्याशी. बस एक प्रेमाने हाक घाला. हाक केला देत असे. साई सच्चिदानंदमध्ये पण येतं का, हा हाकेला देतो. फक्त प्रेमाने एक आवाज द्या त्याला. हा फोटो आहे मोठ्या आईच्या आणि बापूचा, फक्त त्याची प्रेमाने बोला. एकदा का त्याचं प्रेम बोलून स्वीकार. म्हणून आपल्या त्या अग्रलेखामध्ये आलं, तुम्ही बोला, त्याच्याशी बोला, मूकपणे बोला, मोठ्याने बोला, एकांतात बोला, चार लोकात बोला, कशाही प्रकारे बोला, पण बोला. संवाद म्हणजेच काय की आपल्याला हा बापूंची क्षमा आणि प्रेम नीट समजावून सांगता आलं पाहिजे. की अनुभव येतात ते आम्ही काही उपासना करतो म्हणून येत नाही आहेत, ते बापूच्या क्षमेतनं आणि प्रेमातनं येतात. पहिल्यांदा येणाऱ्या माणसाला, ज्याने बापूला बघितलेलं पण आहे, बापूला मानलेलं नाही आहे, तो पण ज्या क्षणी आर्ततेने हाक घालतो त्याला. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की त्याचं प्रेम स्वीकारता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्हाला करता आलं पाहिजे. म्हणून बापूंचं नेहमी प्रवचनातलं एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याला प्रेम मिळालं नाही तो अभागी आहे, पण ज्याला प्रेम करता आलं नाही तो भिकारी आहे. बघा, आता इथे कोणाला प्रेम मिळालं नाही असं नाहीच आहे, कारण की बापूचं प्रेम तरी प्रत्येकाला मिळतंय. पण कोणी अभागी पण नाही आहे. कोणी म्हणू शकत नाही आम्ही आलो आणि आम्हाला बापूचं प्रेम मिळालं नाही. यस, पण त्याला करता नाही आलं. भिकारी असणं किंवा नसणं हे मात्र आमच्या हातामध्ये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून कायम लक्षात ठेवायचं, हे कृपासिंधूचे अनुभव असोत का काही असोत, ह्याचं अनुभव येण्याचं कारण एकच आहे, बापूचं प्रेम, बापूचं कारुण्य. कारुण्य म्हणजे बापूची क्षमा. यस, काहीही क्षमा करायची त्याची तयारी आहे. बस एक फक्त
थोडं फार एक थोडं मनाचा एवढासा भाग तरी चांगला असेल ना, थोडासा राहिलेला, तरीसुद्धा तो सगळ्यातनं बाहेर काढतो, सगळ्यातनं. हरिओम श्रीराम वन्य.